आयडा, अरे माझी जीभ मुळापासून काढण्यापेक्षा तुझी जीभ उमटली जाईल. अरे जो उठतो तो बापूचे गुणगान करतो. वा रे बापू तुझी लीला वा. अरे अरे बापूची महती सध्या तुला कळलेली. अरे त्याची पारख करायला ना रत्न पारखीच लागतो. अरे अक्षा दगड्याचा देवाला शेवटी लाथेनं तुळवलेलं बरं. खरं आहे तुझं म्हणणं. अरे लाथा बनलेल्या देवांना पटणारच. दादा, अरे आपण भाऊ. अरे आपण असे भाऊ भाऊच भांडत राहिलो. निष्कारण या लोकांना आपला मजा पाहायला मिळेल. आपला काहीच होणार नाही. या गोष्टीच्या अरे तू जरा शांत चिंताने विचार कर. म्हणजे मी मवानी आहे. मवाली नाही तर मवाली. तू तुकडा भाग्या एक लाफात आली तर पाणी प्यायला जिवंत राहणार नाही. अरे पण त्या अगोदर अरे तुम्ही का काय म्हणतोय. माझं डोकं भडकवू नको नाही तर शरीराचं संपूर्ण हाड. अरे पण त्यासाठी तुला लागतील. अरे मी काय मेलेलं आईचं मूत केलेलं नाही. अरे वेड्या, त्याची आई का तिची आई वेगळी होती का. अरे पण तूच पहा ना याची तोंडटोप कशी चालू आहे ती. अरे मनाला येईल ते बरडतो तो. अरे त्याला काय जुगारातून पत्ते फेकणं इतकं सोपं वाटतं ते. मग तुला काय वाटलं. अरे बोलणं सोपं असतं पण करणं खूप कठीण असतं. कळलं तुला. दादा, अरे मी पूर्ण समजलो. फक्त आता तुला ताणायचं काय बापू हाडवा येतोय. भाई, अरे असं करण्यापेक्षा त्या तुम्ही दोघा माझा आधी जीव घ्या. तो खुशाल तुम्ही लढा, एकामेकाले मारा, पण त्या आधी माझा जीव घेऊ नका. भाई, आता तू इथून जायचं का घेशील. अरे दोन लफे आणि एक चाटा. हो अरे पण त्याची परतफेड तुला व्याजासकट देईल. बरोबर. आता कृपा करून ते इथून जा बरं. चल ना इथून. दादा, तू जरा या गोष्टीचा एक चित्ताने विचार कर आणि जे काही मला विचारायचं ते विचार. या क्षणाला मी तुझ्या सर्व प्रश्नाचे उत्तर देईन. या क्षणाला मी तुला काही एक विचारत नाही. अरे तुझ्यावर माझ्या लग्नाचं झालेलं कर्ज पिटलं की मग तू मी आणि यमिनी म्हणजे काय दादा. ते त्यावेळी कळेल तुला बापू. ते त्यावेळी कळेल. जेव्हा काय हे दिवस आले. का दिवस मला देवाने दाखवलं. माझी जर पत्नी असती तर आज
त्या घरात जी घटना घडत आहे ती घडली नसती. प्रिये, तू मला सोडून त्या काठावर गेली आणि मी त्या काठावर कसं सांभाळलं तुझ्या. डोळ्यातील अश्रू डोळ्यातील अश्रू आज आले ओठावर काठावर काठावर डोळ्यातील अश्रू आज आले ओठावर काठावर
बाबांना तरी आपण किती त्रास द्यायचो. आपण वेगळे झालो तेव्हाच बाबांनी आपल्याला 10,000 रुपयाची मदत केली. तर कित्येकदा मी जाऊ त्यांच्याकडे आणि म्हणूनच तर आपला नवा संसार अतिशय सुरळीतपणे चालत होता. अगं जाऊ दे. आता आता करायचं काय ते सांग. मला काही समजत नाहीये काय करायचंय समोर. दोघांची नोकरी एकाच वेळेवर गेली. अगं पण गेली तर जाऊ दे, कशाला घाबरायचं. आली तशी वेळ, इथलं आपलं विराट उचललं आणि नेलं मामाच्या. काय बरोबर की नाही. हो. आणि तिथं राहून नाही का तुला नोकरीसाठी प्रयत्न सुद्धा करता येईल ना. हो बरोबर. आता कसं म्हणालीस. हा हे बरोबर आहे नाही का. असंच करूया. मामाच्या घरी जाऊ. हो. ते जाऊ दे रे. आता मेला विचार करून डोकं फुटायची वेळ आलेली आहे. माझं तर डोकं ठिकाणावर येणार नाही. काय पाहिजे तुला. गरमागरम चहा पाहिजे ना, नाही तर डोकं कुठे ठिकाणावर येणार आहे. चहा पाहिजे. हो. ती काय राणी सरकार. बसा तुम्ही. आता 2 कप मस्त चहा बनव. बसा बसा. हा नंतर आपण बोलू. एक करू, आपण फिरायला पण जाऊ चहा घेतल्यानंतर. हो ठीक आहे चहा करा. अण्णा मी काय म्हणते, रोजच्या पेक्षा नाही का चहाची पावडर आहे ना जास्त टाका. आणि मी काय म्हणते ना, हा बोल ना. चहा नाही का थोडी कडक होऊ द्या की. विचारची काय काळजी करू नको. काय कसं काय वहिनी साहेब. काय म्हणतो तुमचा नवा संसार. जगाचा उठावे ठेवी तुम्हाला कशाला पाहिजे. हा, कारण त्याच जगात राहायचं आहे ना आपल्याला. नको ते धंदे करायला. असं स्वतःला खूप शहाणे समजता ना तुम्ही. अगं माझ्याप्रमाणे तू सुद्धा स्वतःला 150 आणि समजत. कुणाबरोबर बोलत आहात तुम्ही. त्याला तुम्हाला भानतरी आहे का. तुझ्या बरोबर ह्या नव्या संसाराच्या हिरोईनी बरोबर. मग या हिरोईनचा पायात काय आहे ते पाहत ना तुम्ही. हो ना. ती प्लास्टिकची फाडतूस चप्पल 30-40 रुपयाला सेल टॅक्स सहित मिळून जाते बाजारात. हा आणि हल्ली चपलाचा भाव उतरला. विचार करत आहे वहिनी साहेबांसाठी पण काही घेऊन येऊ. फारच काळजी नाही का तुम्हाला बहिणीची. अगं त्या अगोदर तुझी काळजी मला घ्यायला पाहिजे ना. माझी काळजी घ्यायला मी काही निवारच पडली नाही. आणि मी आपल्या चांगल्या नवरा बरोबर सुखाने संसार करत आहे. हा आणि मला देखील तेच सांगायचं. अगं स्वतःच्या संसाराच्या तारेवर नाचायचं असेल तर खुशाल नाचा. अरे वाटल्या धिंगाणा घाला, पण दुसऱ्याच्या संसाराच्या तारा अशा तोडू नका. जाऊन सोबत जाऊन मग. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं या. म्हणजे आमच्या संसाराची विल्हेवाट लागली आहे असं म्हणायचंय तुम्हाला. खरंच आता की तू करायची काहीच शब्द बसले नाही. आता कशी खुर्ची बिघडल्यावर तंबोऱ्याची तार
दिवसांनी ती सुद्धा वेळ येईल तुमच्यावर. हो, चांगलं तुम्ही आशीर्वाद देता आम्हाला. अरे तुमच्यासारख्यांना आहे ना खेटराचीच पूजा लागते. बोला, जे वाटते ना ते तुम्ही बोला. काय वाटते तुम्हाला? अजून काय बोलायचं आहे का? लग्गी उठून आमचा पडतावर लावून बसतो आणि रडतो. अगं रडण्याची 1760 ढोंग केलीस ना, तजी तुझ्या या रडण्या गाण्याने काही फरक पडत नाही. मग तुम्हाला मनस तरी काय आहे? अरे पुन्हा 1.25 फूट जीप काढून विचारायला लाज नाही वाटत? अरे अरे आजपर्यंत आमच्या सुखाने चाललेल्या संसारात विष कालवलंस. अरे आम्हा भावाभावांना एकमेकापासून दूर केलास. अरे स्वतःच्या नवऱ्याला माझ्या भावाला वेगळं करून स्वतःचा संसार थाटला. आणि हो ग, अगं इतकंही करून तुझ्या मनाला काही वाटत नाही? म्हणून तुम्ही आमच्या संसाराचा नाश करीतात का? आणि नको ते बोलतात तुम्ही आम्हाला, नाही का? आमची नोकरी केली म्हणून समजत आहे मला सर्व. नाईलाज झाल्यावर बोलावंच लागतं. कुणाला धमकी द्या तुम्ही? तुला दुसऱ्याच्या संसाराची राख रांगोळी करणाऱ्या एका भयंकर स्त्रीला. मी काय म्हणते, फला कुणाला इथे तुम्ही जाता की नाही? आणि पुन्हा एकही शब्द मला काही ऐकायचं नाही. ऐकू हा? नका तुम्ही. ओहो, नाहीतर म्हटलं विचाराने उभारायचा. तुझ्या समोर उभा आहे हा तरुण, काही कुकुला बाळ नाहीये. ठाव काय मला? सोडा माझा हात. मुकड्याने सोडा माझा हात. अरे कुठल्या लेखकाने उगारायला सांगितला होता? स्वतःची शोभा करून घ्यायची आहे. सोडा, नाहीतर मी ओरडेल. हा? नाहीतर काय करते? काय करेल? अण्णा, अण्णा, सोडा माझा हात. अण्णा, काय झालं? काय झालं? हा? तुला काय झालं? काय बोलशील की नाही? अण्णा, तुझ्या भाऊनी माझा हात पकडला. आणि पुढं काय? पुढं काय? पुढं हा? कसं सांगू रे तुला? लाज वाटत आहे तुला सांगायची. हा, आलं लक्षात. पा बापू, या भायड्याचा पराक्रम. अरे दिवसा ढवळ्या ज्यानं सख्या भावजाईचा हात धरायला कमी केलं नाही, तो बाहेर काय दिवे लावत असेल? बापू, अरे अगोदर माझा ऐकून घे. ठप, ठप. एक शब्द बोलू नकोस. माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. आराम खरं सांग, तू संध्याच्या हात धरला होतास की नाही? होय. बेशरम, हरामखोर, एक क्षण माझ्या समोर राहू नको. चल निघ. संध्या, क्षमा करा मला. भाईनं माझ्या चांगलेपणाचा फायदा घेतला.
असं नाही, पण मी काय करू? खरंच संध्या अण्णा, मीच तुमचा अपराधी आहे आणि म्हणूनच क्षमेची भीक मागतो रे. मला भीक द्या रे माझ्या भाईला. मोठी मेहरबानी करतोस ना आमच्यावर. अरे वेगळं झाल्यापासून एक दिवस आम्हाला सुखाला लागू दिला नाही. आणि संध्या, अगं हा प्रसंग घडण्यापूर्वी तू मला हात काढा मारलीस. हो, मला या प्रसंगाची काही कल्पना होती का? सोडा की तुमची भाईची पापी नजर अशी माझ्यावर फिरेल म्हणून मला माहिती होतं का आधी? हे बघा ना, असा गप्प राहून तर अजिबात चालणार नाही समोर. आणि झाल्या गोष्टीच्या लवकरच बंदोबस्त झालाच पाहिजे, नाहीतर यापुढे इथं अजिबात राहायचं नाही सांगून. तेच मी आता करणार आहे. आत्ताच्या आता पोलीस स्टेशनला जातो आणि तक्रार देतो. त्याशिवाय तुम्ही लोक टाळ्यावर येणार नाही. असं करू नको रे, आपल्या घराची आबरू जाईल. असं तुम्हाला अब्रू आहे का? तुमच्या घराचे अब्रू जाणार तर ती चव्हाट्यावर येणार आहे ती. अरे तुम्ही सगळं तांत्रिक सोडलंय आता. आणि तो भाई तोच त्या मार्गाला लागलाय. नाहीतर काय. आणि हे लोक आम्हाला ज्ञान शिकवतात नाही का? जाऊ दे बरं, त्यांना आपल्याला काय करायचंय? रोजचं काय यांचं? आणि या बापूला सांगून काय उपयोग? गाढवा पुढे वाचली गीता असं आहे यांचं. काय समजतं यांना? दुसरं काय? चल चल पावती वाट. चहा थंड झाला असेल चल. हो, त्याचं डोकं हेच ते हात की ज्या हाताने मी आपल्या भाईला मारलं. आई, बाबा, याच हाताने आपल्या भाईला मारलं आहे. बाबा, अरे असं वाईट वाटून घेऊ नको. अरे तो दोष तुझा नाही तर आपल्या कर्मगतीचा आहे. होय, पण बाबू, अरे तू मला मारण्यापूर्वी एक वेळा विचार करायला हवा होता. तर मी सत्य घटना तुला कळून चुकली असते. अरे रोजच्या प्रमाणे बोलता बोलता संध्या माझ्याशी वाद घालू लागली आणि मी पण तिला उत्तर देऊ लागलो. अरे ती चिडली आणि तिने मला मारायला हात उगारला आणि तो हात मी वरच्यावर पकडला. अरे ती किंचाळली आणि त्याच वेळेस तू आणि अण्णा बाहेर आला. खरं सांगतो बाबू, अरे या पलीकडे मी तिला काही सुद्धा केलं. अरे तुझी शपथ घेऊन सांगतो बाबू. अरे मी कधी आणि कसा पाहिजे? अरे कारण मी तुझा भाऊ आहे. होय भाई. पण बाबा, दुसरा कोटोऱ्याला तुझ्या या हाताला झिंजीला सुटली असतील. फार त्रास झाला असेल तुला रे.
दादा होय बापू, अरे मी खून केलाय. अरे पैशासाठी एक मारवाड्याचा खून केलाय. काय केलं ते दादा? अरे काय केलं ते? अरे तुम्हा सर्वांच्या सुखाकरिता, अरे तुम्हाच्या सर्वांच्या सुखाकरिता माझ्या लग्नाचा तुझ्यावर झालेला कर्ज, अरे या मार्गाचा अवलंब केलाय मी. भाई, अरे तूच म्हणत होतास ना, हे घे, हे पैसे आपल्या हाताने बापूला दे. अरे कारण तूच म्हणतात ना की बापूला माझ्या लग्नाचं कर्ज झालंय म्हणून. यामिनी, अगं ए यामिनी, कशाला तिला आवाज देतोस? अगं ए यामिनी, अरे राहू दे. जरा बाहेर येऊ, कळेल तुला, सांगतो मी. यामिनीला तर येऊ दे. अरे तिला कशाला हाक मारले? वेडे, इकडे. अगं भ्याला काय एवढं तुला आहे? अगं यापुढे मी काही तुला दुखावणार नाही. या क्षणाला मी तुला कायमचा सोडून जातो यामिनी. पण त्यापूर्वी मला माझ्या हातून तुझ्या सौभाग्य चिन्ह मला सौभाग्य चिन्ह अरे दिसू दे. असं तुला करता येणार नाही. दादा बाई, अरे माझे ऐका. नाही नाही बापू, नाही दादा नाही. अरे अरे तुला असं करता येणार नाही रे. अरे कारण वहिनीचं सौभाग्य चिन्ह आढळ आहे रे. ते असं सहजासहजी पुसलं जाणार नाही. अरे दादा, अरे दे तुझे असे हे रक्तानं मलिन झालेले कपडे, अरे ह्या भाईला दे. अरे आण तो रक्ताने माखलेला चाकू. त्याला माझ्या हाताचा या आसरा घेऊ दे. अरे साऱ्या जगाला मी ओरडून सांगेन की मी खून केलाय. वाटेल तर मला फासावर चढवा. पकडा पकडा पकडा. पिट्टीची आवाज येतोय. पोलीसवाले आता मला पकडणार. अरे मी पाचावर लटकणार. नाही. अरे आणते. अरे नाही, नाही. मी केलंय. आणि याच्या प्रायचित मी भोगणार. आणि याच्या प्रायचित मी भोगणार आहे. आणि हे मलाच भोगावं लागणार. ते पहा, ते पहा.